मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850155558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. मी स्वतः मार्गदर्शन करतो. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची दुसरी शाखा नाही. आज 14 मार्च 2026 रात्रीचे 10:30 वाजलेले आहे. शनिवारचा दिवस आहे. आपण सोमप्रदोषाचा व्हिडिओ मार्गदर्शन काल केलेला आहे. आज अचानकपणे 1-2 तासापूर्वी काहींचे फोन आले, मोबाईल आले, त्याला म्हणतो आपण, की उद्या पापमोचनी एकादशी आहे, त्याबद्दल आम्हाला जरूर मार्गदर्शन करा. मी थकलो होतो. आज दिवसभर गर्दी होती. जबलपूरचे लोक आले होते, मध्य प्रदेशचे, नागपूरच्या पुढचे, आणि त्याच नंतर कराडचे लोक आले होते. झोपण्याची तयारी असताना मार्गदर्शनाची सूचना केली. याचा मला राग नाही, माझं कर्तव्य म्हणून समजतो, आणि तुम्हाला माहिती देणं, मार्गदर्शन करणं हे माझं व्रत आहे आणि कर्तव्य पण आहे, आणि माझी पत्नी निर्मलाबाई बोरकर यांची इच्छा पण आहे. ते आपण पूर्ण करत असताना मला खूप आनंद होतो. राग मुळीच येत नाही. असो, आजचा विषय आपण उद्याचा जो आहे 15 तारखेचा रविवारचा, आज शनिवार, उद्या रविवार, 15 तारीख मार्च 2026, पापमोचनी एकादशी. एकादशी ह्या जवळजवळ आपण एका शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात एक एकादशी म्हणजे 24, आणि अधिक महिना असला तर मग 26 एकादशी असतात. प्रत्येक एकादशीचं पुण्यप्राप्त आपल्याला होत असते. बहुतांशी एक असा समज आहे एकादशीबाबत की पापशालन व्हावं. पापशालन करता हीच पापमोचनी एकादशी आहे. प्रत्येक एकादशीचं उद्देश वेगवेगळा आहे. आपण ते बघणार आहोत. सर्वप्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. तर पापमोचनी एकादशी उद्या आपल्याला काही मार्गदर्शन हवं आहे म्हणून, नाही तर उद्या हा आपण केलं तर मग तुम्हाला मार्गदर्शन केव्हा होणार, तुमच्या लक्षात केव्हा राहणार, म्हणून त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. पंचांगाप्रमाणे 15 तारीखला एकादशी सांगितलेली आहे, पापमोचनी एकादशी, आणि 16 तारखेला सोमप्रदोषचा व्हिडिओ मी जारी केलेला आहे, तो आपण अवश्य पाहावा आणि त्याचा अत्यंत लाभ घ्यावा. 15 मार्च 2026 वार रविवार, तिथी एकादशी, सकाळी 9:17 पावेतो आहे. सकाळी 9:17 पावेतो एकादशी, आणि मग 15 मार्चला एकादशी कशी, असा प्रश्न अनेकांचा मला आलेला आहे. 14 मार्च रोजी दशमी, सकाळी 8:11 पावेतो. त्यानंतर एकादशी लागते आहे, आणि ही एकादशी 22 तास आहे. 22 तास असून सुद्धा दिनांक 15ला केवळ 3.5 तास एकादशी तिथी असल्यावर 22 तासाची एकादशी शास्त्रानुसार धरली का जात नाही? एकादशी शास्त्रानुसार ही 22 तासाची का धरली जात नाही?
आणि फक्त केवळ 3.5 तासाची एकादशी 15 मार्चला आहे, ही योग्य कशी? फार सुंदर प्रश्न केलेला आहे. आपल्या हुशारीचं बुद्धीचं कौतुक करतो आणि स्पष्टीकरण देतो. मुहूर्तशास्त्र दिनांक 14ची एकादशी तिथी सूर्योदयकालीन नाही, म्हणून दिनांक 14ला एकादशी नाही. दिनांक 15ला मुहूर्तशास्त्रानुसार 3.5 तास एकादशी तिथी ही सूर्योदयकालीन आहे, म्हणून एकादशी तिथी 15 मार्च 2026 वार रविवार याच दिवशी आहे. ही सकाळी 9:17 पावित्व आहे, म्हणजे सूर्यास्तकालीन असून त्यानंतर पण आहे. यानंतर द्वादशी तिथी लागते. उपवास पूर्ण दिवस केला तर एकादशीचा उपवास कमी वेळात म्हणजे 3.5 तास आणि नंतर द्वादशीचा उपवास अधिक अशी स्थिती या दिवशी असणार आहे. आता एकादशीचे महत्त्व जाणून आपण उपवास करतो तर सूर्योदय 6:48 त्याने तिथी संपते 9:17 पावितो, म्हणून या काळातही तेवढा पुरता एकादशी केली तरी चालेल. काही वेळेला ही आपल्या मुहूर्ताची एकादशी म्हटली तरी चालेल. असो, आपण त्याबद्दल कुठलंही शंका मनात आणू नये आणि 15 तारखेची एकादशी धरावी. श्रवण नक्षत्रावर आलं आहे, याचा स्वामी गोविंद आहे आणि फलप्राप्ती सुख समृद्धीची आहे. चुकांची माफी. मकर राशी शनी स्वामी, मीन राशी शुभ आहे. या एकादशीचं फळ काय? तर आपण ज्या चुका करतो त्याची माफी आहे. पापमोचनी एकादशी हे नाव जरी असलं तरी पाप केलेल्याला कधीही माफी मिळत नाही, हे लक्षात घ्या. नाही तर मग असा समज होईल की पाप करत जा आणि एकादशी करत जा आणि ती धूत जा, पुन्हा पाप करायला मोकळे. असं मुळीच नाही. या शब्दाचा अर्थ तसा नाही. चुकीला माफी, पापाला माफी कदापिही नाही. फाल्गुन कृष्ण पक्ष तिथी एकादशी पापमोचनी एकादशी म्हणतात. सर्व एकादशी केल्याने पाप शालन होते, हे वैयक्तिक होत असते, परंतु प्रमुख उद्देश हा प्रत्येक एकादशीचा वेगवेगळा असतो. याच्यात ज्या काही पूर्वजांच्या चुका असल्या किंवा आपलं पूर्वीत काही चूक असलं तेही माफ होते या एकादशीत. पाप मुळीच नाही. पापमोचन एकादशीचे दैवत हे लक्ष्मीनारायण आहे. जे पाप आर्थिक उद्देशाने, पैशाच्या लोभाने केले गेले आहे, जाणून बुजून मृत्यू दिलेला आहे, खास करून सौभाग्यश्रीला मृत्यू दिलेला आहे, असे पाप करणारे पाप कधीही कुठल्याही व्रताने, कुठल्याही एकादशीने किंवाही पापमोचनी एकादशीने पण पाप मिटणार नाही. 12 ग्रह आहे, त्यास ते 12 पटीने आपल्याला प्रत्येक ग्रहासाठी आपल्याला पाप मोजून द्यावं लागणार आहे. पापमोचन एकादशीचे फल आपल्याला किंवा आर्थिक उद्देशाने पाप केलेला आहे, मृत्यू घडवलेला आहे आणि तो खास करून सौभाग्यश्रीचा असेल आणि ते पैसे आपण मुलाबाळासाठी, नातवांसाठी, बायकोसाठी, कुटुंबियासाठी किंवा इतर इमारतीसाठी, भूमीसाठी, खरेदीसाठी इतरत्र कुठेही केले तर त्याचं पाप त्यांनाही भोगावं लागणार आहे. वाल्मिकी ऋषींची आपण कथा ज्याप्रमाणे वाचतो की कोणीही पापाचं भागीदारी होत नाही, तसं हे पापाचे भागीदारी होत नसले तरी त्यांनी त्या खर्च झालेला आहे. त्यांचं काही शिक्षण होत असेल, खानपान होत असेल, हौसमौज होत असेल, लग्न यावं होत असेल किंवा त्यांचा वंश वाढत असेल, त्याच्यावर डिलिव्हरीचे पैसे त्याच्यासाठी वापरले गेले असेल तर मात्र हे पाप मोजावंच लागणार आहे. याला क्षमा नाही. असं असताना ज्यांच्यासाठी वापरले गेले त्यांना आज नाही तर उद्या भोगावेच लागणार आहे. ही ब्रह्मरेषा आहे, हे लक्षात घ्यावे. कळत न कळत कुठलेही काही नुकसान झालेले नाही. अशी पापमोचनी एकादशी केल्यातून त्यांचीच फक्त मुक्तता होते. आईवडिलांविषयी केलेले पाप कधीही मुक्त होत नाही. आईवडिलांना मनाने, तनाने, धनाने न केलेली कृत्ये ही अघोर पाप मानली जातात. या पापांना कधीही माफी नाही, सूट नाही. सर्व देवी देवता, महाराज मंडळीसुद्धा
माफी देऊ शकणार नाही. व्याभिचार केलेला आहे व्यक्ती, ही व्याभिचार केलेली व्यक्तींचे कधीही पाप मुक्त होत नाही. भाऊबंदकीत चोरून संपत्ती जमली ती कधीही पापमुक्त होणार नाही. घराण्याची बदनामी असे केलेले पापकृत्य यालाही शालनता मिळणार नाही. असे असताना देवाचे खजिनदार कुबेर होते. त्यांचे उपवन चित्ररथ होते. मेघावी नावाचे ऋषी तपस्या करीत होते त्या तपोवनामध्ये. याच वेळी मंजुघोषा नावाची अप्सरा जलक्रीडा करत होती. खूप वेळा जलक्रीडा करत असताना तिच्या नजरेमध्ये मेघावी ऋषी समोर आले आणि ती त्यावर भाळली आणि मंजुघोषा या अप्सराला वाटले की आपण यांच्याशी प्रेमयादना करावी. आणि मेघावी सुंदर होते. कामदेव यांनी मेघावी ऋषी कामवासना उद्दीपित केली. 57 वर्ष 7 महिने 3 दिवस कामक्रीडा चालली आणि कामदेवाने मेघावी ऋषींची वासना नंतर काढून घेतली. हे कळत नकळत झालेले मात्र मंजुघोषास श्राप लागला. आणि मंजुघोषास श्राप लागलेला असताना तिने ही एकादशी केल्याचं या कथेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि मग शिवाची प्रार्थना आणि मांधाता ऋषीची प्रार्थना केल्याने तिची शापमुक्तता ह्याच दिवशी मिळाली आहे. म्हणून मात्र ती गोष्ट कळत न कळत दुसऱ्याच्या कामदेवाच्या मार्फत ही झालेली असल्याकारणाने त्या ऋषींना पण दोष लागले नाही आणि अप्सराला मात्र दोष लागला. अशी ही कथा पापमोचनीची आहे. आता काही पाप जी असतात ती कधीही नष्ट होत नाही आणि ती भोगावी लागतात. काहींची घडा हा भरावा लागतो म्हणून वेळ लागत असतो. पर देर है पर अंधेर नाही. माझ्या या 78व्या वर्षापासून मला अनेक असे व्यक्ती भेटलेले आहे. अनेकांचे मी कुटुंबात किंवा संसारात बघितलेलं आहे की त्यांना अत्यंत कठीण यातना भोगाव्यास लागतात. कळत नकळत झालेले अशुभ कार्य त्याला माफी मिळण्याची ही एकादशी आहे. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.